कधी विचार केलाय का, की काही लोक जे ठरवतात ते त्यांना सहज कसं मिळतं? मग ते त्यांचं स्वप्नातलं घर असो, हवी ती कार असो किंवा करिअरमधलं यश. ही नशिबाची साथ आहे, की यामागे काही गुपित आहे? यालाच म्हणतात मॅनिफेस्टेशन. हे कोणतंही जादूटोणा नाही, तर हे एक सायन्स आहे. जर तुम्हाला वाटत असेल, की तुम्ही कितीही कष्ट केले, तरी गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाहीत, तर कदाचित तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडची शक्ती वापरत नाही आहात. आजच्या या पहिल्या भागात आपण मॅनिफेस्टेशनच्या मागचं ते गुपित उघडणार आहे जे तुमचं आयुष्य बदलू शकतं. सोप्या भाषेत सांगायचं तर मॅनिफेस्टेशन म्हणजे तुमच्या विचारांना आणि भावनांना वास्तवात उतरवण्याची प्रक्रिया. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतं की लाईक अट्रॅक्ट्स लाईक, म्हणजे तुम्ही ज्या दर्जाचे विचार करता तशाच गोष्टी तुम्ही आयुष्यात आकर्षित करता. आपला मेंदू हा एक रेडिओ स्टेशन सारखा आहे. तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीवर विचार कराल त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात ट्यून होतील. जर तुम्ही सतत माझ्याकडे पैसे नाहीत, माझं नशीबच खराब आहे असा विचार करत असाल तर तुम्ही त्याच गरिबीला आणि संकटांना आमंत्रण देत आहात. आता तुम्ही म्हणाल, हे शास्त्रीयदृष्ट्या कसं शक्य आहे? आपल्या मेंदूमध्ये एक भाग असतो ज्याला रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम म्हणतात. हा तुमच्या मेंदूचा फिल्टर आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर ठाम विश्वास ठेवता तेव्हा तुमचा हा फिल्टर फक्त त्याच गोष्टी शोधू लागतो ज्या तुम्हाला त्या ध्येयापर्यंत नेतील. तुमचं सबकॉन्शियस माइंड किंवा अचेतन मन हे तुमच्या आयुष्याचा खरा ड्रायव्हर आहे. तुमच्या आयुष्यातील 95% निर्णय हे मन घेत असतं. जर आपण या मनाला नीट प्रोग्राम केलं तर यश मिळवणं ही केवळ वेळेची बाब उरते. लक्षात ठेवा, तुम्ही जे शोधत आहात ते सुद्धा तुम्हाला शोधत आहे. पण तुमची ऊर्जा म्हणजेच व्हायब्रेशन्स त्या गोष्टीशी जुळायला हवी. जर तुम्हाला नवीन घर हवं असेल तर तुमच्या मनात त्या घराची स्पष्ट प्रतिमा आणि ते मिळाल्यावरचा आनंद आजच असायला हवा. मॅनिफेस्टेशनची ही फक्त सुरुवात आहे. हे एखाद्या बी पेरण्यासारखं आहे, पण नुसतं बी पेरून चालत नाही, त्याला योग्य खतपाणी आणि दिशा द्यावी लागते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त इच्छा करणं नाही, तर ती मिळवण्याची तयारी असणं आहे. अनेकदा आपण स्वतःच आपल्या स्वप्नांच्या आड येतो, कारण आपल्याला माहित नसतं की ब्रह्मांडाला नेमका काय संदेश द्यायचा आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी खरोखर तयार असाल तर आताच कमेंट्समध्ये आय एम क्रिएटिंग माय रियालिटी म्हणजेच मी माझं वास्तव स्वतः घडवत आहे असं लिहा. जेव्हा तुम्ही हे लिहिता तेव्हा तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला पहिला आणि सर्वात मोठा पॉझिटिव्ह सिग्नल देता. बघूया किती लोक हे पहिलं पाऊल उचलण्याची हिंमत दाखवतात. पण तुमची इच्छा मॅग्नेटिक कशी बनवायची, तुमच्या मनातल्या स्वप्नांना कागदावर कसं उतरवायचं की ज्याने ब्रह्मांड हालचाल करायला सुरुवात करेल, ही ती सिक्रेट टेक्निक आहे जे जगातले टॉप 1% लोक वापरतात. ती जाणून घेण्यासाठी भाग 2 मिस करू नका, जो उद्या लवकरच येत आहे. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण ही सिरीज तुमचं आयुष्य बदलणार आहे. भेटूया पार्ट 2 मध्ये.